नेहमी आपल्याला जर चिकनचा एकच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आपण हैदराबादी स्पेशल सर्व डाळ मिक्स करून असा चिकन दालचा बनवणार आहोत. नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण इथे झटपट असा रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली. अर्धी वाटी आपण इथे मुगाची आणि लाल मसुराची डाळ मिक्स घेतली. पाव वाटी इथे आपण चणा डाळ घेतले. तुम्ही कुठलीही एक डाळ वापरली तरीही चालेल, पण मिक्स डाळीमध्ये खूप छान असा आपला दालचा तयार होतोय. बघा आता आपण सर्व डाळी 2-3 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतल्यात. डाळी आता आपण इथे एक दुधी भोपळा घेतलाय, अर्धा कट करून आपण त्याच्या उभ्या फोडी करून घेतल्यात. आता आपण टाकूयात हळद आणि चवीनुसार मीठ घालूयात. डाळीच्या वरती येईल इतकं आपल्याला इथे पाणी घालायचे आणि कुकरला आपल्याला इथे 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. बघा आपली डाळ पण एकदम छान मस्त अशी शिजली आहे आणि आपल्याला दुधीच्या फोडी अशा विरघळायच्या नाहीत, तशाच ठेवायच्या. त्यामुळे आपल्याला इथे डाळ हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. बघा डाळ पण मस्त अशी आपली मिक्स झाली आणि एकदम छान अशी आपली डाळ शिजली. आता आपण इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. बघा आपण अर्धा किलो चिकन घेतले. 2-3 पाण्याने आपण इथे चिकन धुवून घेतले मस्त. आता आपण इथे चिकन दालचा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल मस्त गरम झाले. त्यामध्ये टाकूयात खडे मसाले, तेजपत्ता, लवंग, चक्रीफूल, विलायची, दालचिनी, सर्व आपण इथे गरम मसाले, खडे मसाले टाकलेत. आता आपण इथे टाकणार आहोत 3 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतलेत. आता आपण टाकूयात अद्रक लसूणची पेस्ट आणि छान तेलामध्ये 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी 3 मिडियम आकाराचे कांदे घेतले, छान उभे पातळ चिरून. आता आपल्याला कांदा लालसर रंगावरती छान इथे परतून घ्यायचा आहे. बघा कांदा पण आपला इथे छान परतून झालाय. आता मी इथे 2 टोमॅटो घेतलेत, एक असं उभं कट करून घेतले आणि एकाच्या आपण इथे अशा फोडी करून घेतल्यात मोठ्या मोठ्या. कांदा आणि टोमॅटो आपलं झटपट विरघळण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ घालूयात. बघा आपलं कांदा आणि टोमॅटो छान मस्त मिक्स झालेत, मस्त असे एकजीव झालेत. आता आपण टाकणार आहोत गरम मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, आपला एव्हरेस्ट गरम मसाला आणि दालचा मसाला. तुम्हाला जर दालचा मसाला हवा असेल तर आपण कुठलाही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे. आणि थोडासा गोडा मसाला घालूयात आणि छान मस्त आपण हे मसाले सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. बघा एकदम छान मसाले मिक्स झालेत. आता आपण टाकूयात स्वच्छ धुतलेलं चिकन. आता आपल्याला छान मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि चिकन इथे आपण 10 मिनिटे ते 15 मिनिटे छान असं शिजवून घेणार आहोत. आता आपण इथे ठेवणार आहोत झाकण. ताटावरती आता आपण पाणी ठेवणार आहोत गरम करण्यासाठी. चिकनला शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनिटामध्ये चिकन एकदम असं पूर्ण मऊ असं शिजलं जाते. आता आपण इथे बघा पाणी मस्त गरम झालंय आपलं ताटावरती आणि चिकनला पण इथे बघा पाणी सुटलंय. आता आपण इथे मस्त मिक्स करून घेऊयात. अगदी कमी साहित्यामध्ये, आपल्या घरातल्या साहित्यामध्ये आपला चिकन घोश, चिकन दालचा असा बनवून तयार होतोय. हैदराबादची स्पेशल डिश आहे ही, एकदम छान आणि चवीलाही मस्त लागते. काहीतरी आपण नवीन डिश ट्राय करतोय. बघा आता आपलं चिकन इथे छान आता शिजले. आता आपण जे गरम केलेलं ताटातलं पाणी होतं आपण ते इथे घालणार आहोत आणि आपल्याला मस्त असा आता इथे दालचा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण अजून इथे 5 ते 6 मिनिटे चिकन इथे बघा शिजवून घेणार आहोत. मस्त आता उकळी येऊ द्यायची आपल्याला. एकदम मस्त लागते आणि बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे. बघा चिकनला छान अशी मस्त उकळी आले आणि तरी पण खूप छान आले. आता आपण यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती ती मिक्स करून घेणार आहोत आता आपण. आणि दालचा थोडासा घट्टच असतो, त्यामुळे आपण इथे काय जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला. आता आपण चिकन आणि डाळ सर्व असं मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटं पूर्ण मसाले आपल्याला इथे मिक्स होईपर्यंत छान अशी उकळी येऊ द्यायची. बघा किती छान आणि किती मस्त असा आपला इथे चिकन दालचा बनवून तयार आहे. आता छान उकळी आले बघा मस्त. आता आपण इथे घालणार आहोत साजूक तूप. आपलं तूप ऑप्शनला आहे, तुम्ही ते नाही घातलं तरीही चालेल. आता आपण तूप घालूयात. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात
आणि मस्त असा आपला इथे हैदराबादी स्पेशल चिकन दालचा बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा, खात राहा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.